नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। कालच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला आहे आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो। काय सांगाल, एवढ्या वर्षांचं जे काही कामकाज चाललेलं, एवढ्या वर्षांपासूनची मेहनत केलेली ती आता कुठेतरी यशाला आले असं वाटतंय का? आणि मुख्य म्हणजे मागच्या मंत्रिमंडळाचा विस्तार असताना जो संयम पाळलेला, त्या संयमाचं फळ हे भेटलंय का? सबुरी का फळ मिठा होत आहे, त्याप्रमाणे आम्ही गेली 3 टर्म काम करतोय। मागच्या टर्ममध्ये पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ती संधी आम्हाला दिली होती, नव्हती असा भाग नाही, मी थांबलो होतो, परंतु ते आठवण ठेवून शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। मी त्यांचा आभारी आहे आणि मी काम करतोय, काम करत राहील। आणि जे काय आपली सिस्टीम पद्धत संघटनेची आहे, कार्यकर्त्यांना भेटणं, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणं, लोकांची कामं करणं, अडीअडचणीला सामोरं जाणं, ह्या गोष्टी आम्ही पार पाडू। पण सर, धाकधूक होती का मनामध्ये? धाकधूक अशी नव्हती, कारण मेजॉरिटी आल्यानंतर आमचा नंबर होता हे आम्हाला खात्री होती, कारण प्रत्येकाला आत्मविश्वास पण असणं गरजेचं आहे। आणि मला आमच्या नेत्यांवरती पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्ही काय वारंवार कोणाला काय विचारपूस करत नव्हतो। मी पण काय कुठं बाकी हे नाही, 2.5 वर्ष नाही मिळालं म्हणून मी नाराज झालो किंवा अनेक काय झालो असं काही नाही ना, उलट जास्त जोमाने काम केलं आणि शिंदे साहेबांनी पण जास्तीत जास्त आमच्याकडे निधी दिला, त्यामुळे आम्हाला ते सगळं सोपं झालं। पण मंत्रीपद मिळाल्यानंतर भरत शेठ यांच्या पेहरावामध्ये देखील बदल झालेला पाहायला मिळतोय। पांढरा कुर्ता घालून असणारे भरत शेठ आता कुठेतरी जॅकेट घालून आलेले आहेत आणि काल त्यांचं जॅकेट लाल कलरचं होतं आणि आज त्यांचं जॅकेट वेगळं पाहायला मिळतंय। नेमकी किती जॅकेट शिवायला घातलेत? कारण की जॅकेटचा मुद्दा हा मागच्या मंत्रिमंडळापासून गाजतोय, मग यावरती उत्तर दिलंच पाहावं तुम्ही। हा, विरोधकांनी त्यावेळेला ते जॅकेटचा मुद्दा गाजवला होता, आम्ही त्यांना काय फार वेगळी उत्तरं दिली नव्हती। मी मगाशी सांगितलं सबुरी का फल मिठा होत आहे, त्याप्रमाणे मी काम करत राहिलो। साहेबांनी ते पाहिलं आणि साहेबांनी मला संधी दिली जॅकेट घालण्याची, ते आता मी घालतोय। कारण तुम्ही जर काम करणार असलात तर आपले नेते मंडळी त्याची चीज केलं जातं, ते त्यांनी केलेलं आहे आणि त्याने जो आमचा विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही, अशा प्रकारचं आम्ही काम करू। सर, पाहायला गेलं तर आता अधिवेशन सुरू आहे, परंतु सभागृहामध्ये कुठेतरी विरोधी पक्षनेता बसलेला नाही आहे। सभागृहाची मजा होत नाही आहे कुठेतरी, म्हणजे जी पूर्वी ते आता बघू। ह्या अधिवेशनाला त्यांनी त्यांचं नाव दिलं नाही दिलं, घेतलं नाही घेतलं, तो भाग वेगळा आहे। पण तुम्हाला वाटतं का एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा दादा असतील, ते त्यांचं मन मोठं करून सांगतील की हां बसवा विरोधी पक्षनेता? ते तिघांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि अध्यक्षांवरती, त्यामुळे काही ना काहीतरी मार्ग निघाल। मंत्रिपद मिळालंय, येणाऱ्या काळामध्ये रायगडमध्ये कोणती 5 कामं जी आहेत ती येणाऱ्या त्या 5 वर्षामध्ये करा? पहिला तर मुद्दा आहे मुंबई गोवा महामार्गाची पूर्णत्वाकडे नेणं, जे काही थोडे मोठे अपुरी कामं आहेत ती पूर्ण करणं। एक आरोग्याचा जो विषय बनतो आमच्याकडं, त्यासाठी हॉस्पिटलचं काम मी 2 हातात घेतलेले आहेत, ते पूर्ण करतो, त्याबद्दल काही चिंता करायचं नाही। त्यानंतर जे औद्योगिकरण, म्हणजे मुलांचं बेकारी जी थोडी काय वाढलेली आहे, कारण शिकूनच मुलं जास्त बाहेर पडतात, मुलं मुली, त्याच्या नोकऱ्यांकडं थोडं जास्त लक्ष देणं। आणि बाकी मग मतदारसंघामधली काय कामं असतात, रस्ते असतात, पाणी असतं, ब्रिज असतात, सभामंडप असतात, सभागृह असतात, अंगणवाडी असते, शाळागृह असतं, महिलांच्या कार्यशाळा, अशा विविध काही जे काय विकास कामं असतात ती करणं। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही जी जबाबदारी दिली ती पूर्ण पार पाडू। विरोधकांचं थेट असं म्हणणं आहे की EVM येणाऱ्या काळात बंद होणार, बॅलेट पेपरवरती मतदान होणार आहे यापुढचं, तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा किती योग्य आहे आणि EVM बरोबर की बॅलेट पेपर बरोबर? आता सगळ्यांनीच त्याला उत्तरं दिलेली आहेत,
की जर खासदारकीच्या निवडणुकीला EVM बरोबर होतं आणि आमदारकीच्या वेळेला EVM चुकीचं होतं, हे तुम्हाला तरी कितपत वाटतंय पटतंय? हा पण मुद्दा आहे ना. त्याने आता ठीक आहे, नाचता येईना अंगण वाकडं बोलतात, तशीतली ती परिस्थिती झाली काय. पण ठीक आहे, जे काय ठरवतील त्याला आम्ही कशाला पण सामोरं जायला तयार आहोत, कुठच्या पण गोष्टीला. विरोधक वारंवार लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारने ज्या काही योजना काढल्या त्यावरती टीका टिप्पणी करतायत, तर निष्कर्षात बसत नाही योजना असं देखील सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे ना, बघूया ना. जे आता आम्ही केलेलं आहे, गेले 7 महिने व्यवस्थित चाललेलं आहे, सरकार आता आलेलं आहे. आता आमची जबाबदारी आहे, जर काही त्रुटी असतील त्या सुधारणं, चुका असतील त्या दुरुस्त करणं आणि व्यवस्थित चालणं, ते आमचे काम आहे, ते आम्ही करू. रायगडला 2 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि यामध्ये अशी चर्चा होते की आता पालकमंत्री रायगडचं कोण असणार. सिनियरिटीप्रमाणे माझा नंबर लागतो, कारण मी 4 वेळेला निवडून आलो, ती 2 वेळेला ताई आमची निवडून आलेली आहे. आणि सगळ्यांची मागणी आहे की त्याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, शिवसेनेचे 3 आणि 3 असे आम्ही 7 आमदार निवडून आलेले आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला मिळावं असं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे ते आम्हाला मिळालं असं वाटतंय. नक्कीच आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले होते. आपण त्यांच्याशी संवाद साधलाय. नक्की जर पाहिलं त्यांनी सर्व विषयांसंदर्भात जो आहे तो संवाद साधलेला पाहायला मिळतोय आणि अशामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद सिनियरिटीप्रमाणे त्यांना मिळायला हवंय अशी त्यांची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.